नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। जय भीम नगर पवई, या जय भीम नगर पवई येथील सुमारे 40 वर्ष वास्तव्यात असलेल्या झोपडीधारकांवर मुंबई महापालिकेच्या यस विभाग कार्यालयाने आणि एल विभाग कार्यालयाने अमानुष्य अशी कारवाई करून तिथल्या 40 वर्ष वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांना, या झोपडीधारकांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, या सर्व सुमारे 600 पेक्षा जास्त झोपडीधारकांना बेघर केलेला आहे। हे सगळे बेघर झालेले जय भीम नगर मधील झोपडपट्टी धारक आज रस्त्यावर आलेले आहेत। त्यांची जी अवस्था आहे ती पाण्यासारखी नाहीये। गेले 6 तारीखपासून आजपर्यंत महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल या लोकांवर झालेल्या अन्यायाचा सातत्याने आम्ही वृत्तांकन करून आपल्या समोर देत आहोत। आज याच विषयावर बोलण्यासाठी मी संवाद साधलेला आहे मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बाळासाहेब चौरे यांच्याशी मी चर्चा करणार आहे। बाळासाहेब, नमो बुद्धाय, जय भीम। नमस्कार। नमो बुद्धाय, जय भीम। बाळासाहेब, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारणार आहे की पवई जय भीम नगर, या जय भीम नगरामध्ये राहणारे जे झोपडीधारक आहेत ते 40 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करत होते आणि मुंबई महापालिकेच्या यस वार्ड विभागानं आणि एल वार्ड विभागानं जी कारवाई केलेली आहे ती माणुसकीच्या दृष्टीने आपण या कारवाईकडे कसं पाहता? दुर्दैव आहे। माणुसकीच्या दृष्टीने पाहिलं तर या देशामध्ये संविधानाचं राज्य असतानाही या संविधानिक राज्यामध्ये अगदी दुर्दैव घडलेली घटना। या घटनेकडे मीच काय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ही झालेली घटना खूप निंदनीय आहे। मला बाळासाहेब आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून एक प्रश्न विचारायचा आहे की 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत भले अनधिकृत घरं, अनधिकृत झोपड्या असल्या तरी सुद्धा अनधिकृत झोपड्यांवर या पावसाच्या कालावधीमध्ये कारवाई करू नये, ती तोडण्यात येऊ नये असा कायदा, असा GR आहे। लोकांच्या माहितीसाठी माझ्या महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला जोडल्या गेलेल्या 7,50,000 दर्शकांसाठी आपण याबद्दल नेमकं काय सांगाल? हो, अगदी तुमचं म्हणणं अगदी बिलकुल बरोबर आहे। महाराष्ट्र सरकारने जो सर्क्युलर काढलेला आहे ते सर्क्युलर काढलेला आहे किती 10 फेब्रुवारी 2001 मध्ये सर्क्युलर काढलेलं होतं आणि त्या सर्क्युलर मध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अथवा खासगी जमिनीवरील अनधिकृत झोपड्या किंवा अन्य अनधिकृत बांधकामे दरवर्षी पावसाळ्यात म्हणजेच 1 जून ते 30 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये पाडण्यात येऊ नये असे परिपत्रक काढलेले आहे। असे असूनही सुद्धा ही जी घटना घडली, वकील साहेब ते पत्रक जरा दाखवा। हा तो सरकारचा परिपत्रक आहे। या परिपत्रकावर उपसचिव महाराष्ट्र शासनाचे जे शंकर जाधव साहेब आहेत यांचा हा GR आहे। यांनी हे परिपत्रक काढलं होतं आणि हे परिपत्रक 29 जून 2021 आहे। आणि त्यामध्ये काय लिहिलंय पुन्हा एकदा सांगा आमच्या दर्शकांना। तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं या परिपत्रकामध्ये, आणि हे विशेष म्हणजे लक्षात द्यायची गोष्ट अशी आहे की हे परिपत्रक करत असताना कुणाला मार्क केलेला आहे? आयुक्त, सर्व महानगरपालिका आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालक, संचालनालय वरळी मुंबई आणि सर्व जिल्हाधिकारी जे या जिल्ह्याचे सर्वस्वी असतात यांना हे पत्रक काढलेलं आहे। आणि त्या पत्रकात स्पष्ट सांगितलेलं आहे, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी, हा विषय खूप महत्वाचा, अथवा खाजगी जमिनीवरील अनधिकृत झोपड्या किंवा अन्य अनधिकृत बांधकामे दरवर्षी पावसाळ्यात म्हणजेच 10 जून पासून ते दिनांक 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये तोडायचे नाही, तोडू नयेत असं हे परिपत्रक या सर्वांना दिलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे।
आता महाराष्ट्र शासन अशा पद्धतीनं कायदा करत असेल, GR काढत असेल आणि त्याची अंमलबजावणी करताना लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी त्याच्यापणे वागले आणि लोकांना उद्ध्वस्त केलं म्हणून त्यांच्यावर साहेब या कायद्यान्वये GR काय कारवाई होऊ शकते? साहेब, हा जो कायदा आहे शासनाने बनवलेला आहे आणि कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे जे लोक आहेत ते शासनाचेच कर्मचारी आहेत आणि ह्या लोकांनी ज्या पद्धतीने या कायद्याला पायदळी तुडवलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती या कायद्याच्या अन्वये पाहिलं तर इथे राहणारी वस्तीतले जे लोक आहेत अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत, ज्या भीम नगरमध्ये राहणारे लोक जे आहेत खास करून अनुसूचित जाती जमातीतले लोक असल्यामुळे त्यांचे घरदार उद्ध्वस्त करणे, त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित ठेवणे हा अनुसूचित जाती जमातीच्या कायद्यामध्ये गुन्हा आहे. अक्षरशः यांना पाणी दिलेलं नाही. 2023-24चा कायदा आला, 24 वर्ष झालं. इतक्या वर्षापासून लोक राहत असताना तिथे त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं म्हणजे हा दलितांवर केलेला सगळ्यात मोठा आघात आहे. आणि काल 6/6/2024 रोजी ज्या पद्धतीनं दलितांची घरं निष्कासित केलेली आहेत ती निष्कासनाची कारवाई मुळात चुकीची आहे. म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1860 ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मला आपल्याला पुढे विचारायचं आहे की एल वार्ड असेल आणि एस विभाग असेल, या विभागाने पवई पोलीस स्टेशनकडे बंदोबस्त जो मागितला, जेव्हा बंदोबस्त मागितला जातो आणि कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा पोलिसांचं सुद्धा काम आहे की नाही की जो काय ही कारवाई होणार आहे, निष्कासिताची कारवाई होणार आहे, ती कारवाई ही कायद्याच्या चौकटीत आहे की काय बेकायदेशीर आहे, हे पोलिसांनी बघितलं पाहिजे की नको? काय वाटतं आपल्याला याबद्दल? तुम्ही मला खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये ना तुमचा जो विचारण्याचा अर्थ आणि तुमचा जो ओघ आहे तो कायद्याला धरून आहे. तो खरोखरच याच्यामध्ये दुर्दैव असं आहे, जर पोलीस प्रशासनाला जर या महानगरपालिकेने जर पोलीस फोर्स मागितला असेल, बंदोबस्त मागितला असेल तर संबंधित पोलीस स्टेशननी संबंधित पोलीस फोर्स मागणाऱ्या व्यक्तीला विषय आणि विषयाचं गांभीर्य तपासून त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा रे, आमच्या रेकॉर्ड प्रमाणे ही झोपडपट्टी गेली इतक्या वर्षापासूनची आहे आणि तुमचं सर्क्युलर सांगतंय 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत झोपडपट्टी निष्कासित करायची नाही पावसाळ्याच्या काळात. तर जर ही निष्कासित झालेली झोपडी जर निष्कासित केली आणि इथे काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न, असं लेखी प्रश्न, असा लेखी ह्यांना विचारलं, लेखी आदेशाने यांना विचारायला पाहिजे. लेखी अर्जान्वये कुणाला? यशवडला आणि येलवाडला विचारायला पाहिजे होतं. याचे जबाबदार कोण? ये निष्कर्षणाची कारवाई झाली पण जबाबदारी कोणाची? पोलीस प्रशासन, यशवाड की येलवाड? तर हे तिन्ही व्यक्तींनी जी कारवाई केलेली आहे केवळ सगळे हे जे कायदे आहेत धाब्यावर ठेवून स्वतःच्या फक्त पदाचा गैरवापर केला असं मला वाटतं. मला पुढे साहेब विचारायचं आहे की एखादी घटना घडली आणि त्या घटनेच्या संदर्भात जर पोलिसांना लाठीचार्ज करायचा असेल तर कुणाचा तरी वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश आल्याशिवाय त्यांना लाठीचार्ज करता येत नाही. पवई जयभीम नगर मधील रहिवाशांना जे अमानुष्यपणे मारहाण झालेले आहे, आपल्याकडे काही फोटोग्राफ सुद्धा आहेत. हो, तर अशी अमानुष्य मारहाण करताना किंवा लाठीचार्ज करताना मला अगोदर तुमच्याकडे असलेले जे फोटो आहेत ते आमच्या दर्शकांना दाखवा. साहेब, हा जो फोटो आहे ही अशा पद्धतीचं मारहाण झालेली आहे. साहेबांना याच्यामध्ये हे महिलांना मारहाण झालेली आहे. याच्या माझ्याकडचे जे फोटो जरा थोडे कमी आहेत. अर्थातच मी तुम्हाला परत एकदा दाखवा. हे अशा पद्धतीचे फोटो तुम्हाला दाखवत आहे आणि माझ्याकडे जी फुटेज आलेले आहेत. परत हा जो मुलगा आहे, ह्या निष्पाप मुलगा रात्री काम करून घरात झोपला असताना घरात ओढून त्याला मारहाण केलेली आहे. त्यामुळे ही महिला आहे, ह्या महिलेचं वय 70 ते 80 वर्ष आहे. हिला ठोकल्यामुळे, हिला एवढं मारल्यामुळे ही बाई दुसऱ्या दिवशी चलू शकली नाही आणि त्यामुळे तिला अटक केलेलं आहे. आणि ह्या महिलेचा एवढ्या अमानुषपणे हातावर असं रेड लाईट येते, खूप भयानक पद्धतीने याला मारलेलं आहे. अशा पद्धतीने अनेक महिलांवरती खूप भयानक अत्याचार झालेला आहे. खूप उभा करू महिलांना मारलेला आहे. आणि साहेब, दुर्दैव याच्यामध्ये की पोलीसवाल्यांकडनं
एखाद्या महिलेचा गर्भपात होईल असं तिच्या पोटात लाथ मारावी आणि तिचा गरोदर महिलेला सुद्धा पोलिसांनी मारलेला आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं की त्या मुलीचं 1 वर्षाचा म्हणजे काय जो प्रेग्नन्सी होती ते मिसकॅरेज झाल्यामुळं खऱ्या अर्थाने सदोष म्हणून स्वतःचा गुन्हा मग महानगरपालिकेवर घ्यायचा का यशवाडवर घ्यायचा किंवा यलवाडवर घ्यायचा किंवा मग पोलिसावर घ्यायचा, ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्या मुलीचं पुनर्वसन कोण करणार? तो गर्भ परत देणार आहे ते लोक नाहीच देणार. ह्यांनी केलेली कारवाई फक्त आणि फक्त कुणाच्या तरी फायद्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी संगनमताने केलेली कारवाई आहे असं दिसून येत आहे. आपण आता जे फोटोग्राफ दाखवले, अमानुष्य अशी पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि असं असताना सुद्धा याच लोकांना पोलिसांनी तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं होतं. 21 दिवसाच्या कालावधीनंतर काही तरुण काल तुरुंगातून बाहेर पडले. आपण सुद्धा काही तरुणांना जामीन मिळवून दिलाय, त्याबद्दल काय सांगाल? पहा, जवळजवळ 165 लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं होतं. इथं काय सांगताय का असे मराठीत म्हणायचं, गरीब की बीबी सबकी भाभी. अशा प्रकारे या पोलिसांनी गरीब लोकांवर पकडून त्यांना मारहाण करून केवळ पोलिसांनी त्यांच्या खाक्याची दहशत निर्माण करून आणि मला असं तिथं कळालं की त्या आमचे जे पीडित लोक आहेत त्यांनी सांगितलं आम्ही दगडफेक केलेली नाही साहेब. त्याच्यानंतर तिथं आयात केले दुसरी कोणी माणसं आली त्यांनी दगडफेक केली, त्याचा फायदा घेऊन पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. रहिवाशांचं म्हणणं आहे की बिल्डरचे बाउन्सर वगैरे होते, कोणी बाहेरून महिला बाउन्सर आणले होते आणि त्याचे ड्रेस परिधान कपडे तिथंच केले त्यांची, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारच्या जी गोष्टी केलेल्या आहेत, खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि राहिली गोष्ट कोणची, 165 लोकांवरती गुन्हा दाखल केला, परंतु दुपारी 2 वाजता पोलिसांनी डिटेन करून ठेवलं होतं आमच्या महिलांना. रात्री 3 वाजता ज्यावेळेस कायद्याचा त्यांना खाका दाखवल्यानंतरच पोलिसांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुमच्या महिलेला सोडत आहोत. ती बी कशाची कारवाई करून 141 ची कारवाई करू. 141 ची कारवाई करतो म्हणून, नोटीस देण्याची कारवाई करतो म्हणून त्यांनी सोडलं. पण सोडल्यानंतर त्यांची तिथं कुठे अंगठे घेतले मध्ये. आता हे अडाणी बाया सगळ्या, आता ते अंगठे कशावर घेतले, का घेतले, ज्या महिला आहेत त्यांच्या हातात दिलेल्या नाही, त्यांनीच त्यांच्या सह्या घेऊन आम्हाला मिळालं. अशा करून म्हणजे आपल्याच घरात आपलाच कायदा अशा प्रकारे पोलिसांनी केल्यामुळं नशीब त्यांनी रात्री 3 वाजता सोडलं. त्या महिलांना 3 वाजता दवाखान्यात दाखवलं आणि त्या दवाखान्यानंतर झाल्यानंतर त्यांची MLC रिपोर्ट माझ्याकडे आहे. प्रत्येकाने महिलांना सांगितलं, डॉक्टरांनी विचारलं तुम्हाला कुणी मारहाण केली, त्यांनी सांगितलंय असॉल्टेड बाय पोलीस. तर अक्षरशः एवढा पोलिसांनी मारलेला आहे. हो, डॉक्टरांचे रिपोर्ट आहे वकील साहेबांकडे, प्रत्येक माणसाचे रिपोर्ट त्यांच्याकडे आहेत, आपण पाहू शकता. वकील साहेब हे तिथलं प्रकरण वकील साहेब सुद्धा हाताळत आहेत आणि हे लोकांचे वैद्यकीय रिपोर्ट आहे. हे वैद्यकीय रिपोर्ट आहे, त्यांना कसं मारलं, किती लागलं, हे रिपोर्ट आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर सकाळी आम्ही जवळजवळ या प्रमुख हे जे लोक ज्यांनी आहेत या महिलांचे मी पर्सनली जाऊन, त्याला त्यातलं कायद्याचं नॉलेज नव्हतं नाही, मी स्वतः जाऊन त्यांचं ABA दाखल केला. दाखल केल्यानंतर माननीय सेशन जज साहेबांनी आम्हाला, दिंडोशी कोर्टाने आम्हाला त्याच्यामध्ये आमची जवळजवळ साधारणतः एक 10 ते 20 मिनिटं आर्ग्युमेंट चालली याच्यावरती. आणि मलाही खूप अभिमान आहे की मी माझ्या माणसाची पहिली आर्ग्युमेंट एवढी केली आणि न्यायालयाला ती बाजू मी पटवून दिली, का कसं आणि कशासाठी हा प्रकार घडलेला आहे. तुम्ही म्हटल्यानंतर मग माननीय न्यायालयाने आम्हाला त्याच्यात ही जामीन अटकपूर्व जामीन दिलेली आहे. मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपण जामीन देण्याच्या संदर्भात मान्य न्यायालयाकडे आर्ग्युमेंट केली, बाजू मांडली आणि न्यायालयाला बाजू आपण मांडलेली योग्य प्रकारे बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने ते सगळं मान्य केलं आणि जामीन मिळालेला आहे. आज हे सगळे जयभीमनगरमधील रहिवासी भर पावसामध्ये तिथं दिवस काढतायत, त्यांना अन्न पाणी नाहीये, शाळेच्या विद्यार्थ्यांना कपडे नाही आहेत, वह्या पुस्तकं नाही आहेत. सरकारकडे त्या दृष्टीनं आपण काही मागणी करणार आहात का, माझा हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, ज्या अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे बेजबाबदारपणे ही कारवाई करून जयभीमनगरमधील सर्व रहिवाशांना, जाती धर्माच्या लोकांना आज भर पावसात रस्त्यावर आणले, त्यांना उद्ध्वस्त केलंय, या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण काही न्यायालयात वगैरे जाणार आहात का? हो, आम्ही या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात रिट याचिका दाखल करणार आहोत. आमच्या अगोदर काही लोकांनी केलेले आहेत. आमच्या रिट याचिका दाखल केल्यानंतर आमचा विषय मुख्यत्व विषय हाच आहे. पहिला विषय जो आहे तो म्हणजे
ज्या पोलिसांनी आमच्या माणसावर अमानुष लाठीचार्ज केला त्याचं कंपन्सेशन त्या पोलीस स्टेशनकडनं महाराष्ट्र सरकारकडे त्यांना मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या यशवाडनी ज्या माननीय बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत, सहाय्यक नाही, मुख्य आयुक्ताच्या आदेश आहे असं सहाय्यक आयुक्तांनी त्यांनी सांगितलं तिथल्या लोकांना, ज्या परिपत्रकान्वये ज्या मग त्याला यशवाड असो, येलवाड असो किंवा मग बृहन्मुंबई महानगरपालिका असो, हे एकत्र याची सर्वस्व जबाबदारी आहे. याचे सर्वस्व जबाबदार जे आहे ते कोणावर जाणार आहे? महाराष्ट्र बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावरची जबाबदारी जाणार आहे की त्यांनी हे केलंय. त्यामुळे आम्ही यांना पार्टी करणार आहोत, महाराष्ट्र सरकारला पार्टी करणार आहेत, पोलिसला पार्टी करणार आहेत. आणि हे पार्टी करून मी तुम्हाला जसं म्हणलं की पोलिसांचं कंपन्सेशन पोलिसांकडे आम्हाला मिळालं पाहिजे, कारण कायदा काय आहे त्यांना माहिती आणि कायदा त्यांनी चुकीचा वापरला. त्याच्यानंतर ज्या महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारने जो बनवलेला कायदा 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत कोणाचे झोपडे तोडायचे नाहीत, तर ही कायदा असताना, ही जे GR असताना, हे सर्क्युलर असताना या सर्क्युलरला, या कायद्याला, या परिपत्रकाला केराची टोपली दाखवावी ही दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या सरकारामध्ये या सरकारने जर कायदे पारित केले त्यांचेच कायदे जर घेतले लोक जे स्वतःला काय म्हणायचं गेंड्याची कातरी पांघरून जे लोक बसलेले आहेत त्यांनी एवढे अमानुष कृत्य करायला यांना कसं भाग पडतं, यांचं काहीच थरथर कापत नाही. मला तर असं एवढं याच्याबद्दल किळस येऊ लागली. तर ह्या लोकांच्या विरोधात आम्ही निश्चितच कारवाई करण्याचं आम्ही हायकोर्टला पाचारण करणार आहोत. आणि यांचे संपूर्ण, मी तर असं म्हणेल काटाला मी हेही ठेवणार आहे, ज्या ज्या लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत ना, जेवढे नगर हे होते कार्यकारी अभियंता आणि यशवाडचे असो, सहाय्यक आयुक्त असो, यांचा संपूर्ण 3 वर्षाचा पगार, जर तुम्हाला दुसरे येतात तर संपूर्ण 3 वर्षाचा पगार या लोकांच्या खात्यात घालण्यासाठी मी माननीय उच्च न्यायालयाला पाचारण करणार आहे. आणि या लोकांवर अॅट्रॉसिटी सुद्धा, यस मी या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करायला सांगणारच, कोर्टाकडे ते आपले केलंच आहे. मग त्याच्यामध्ये जे अनुसूचित जाती जमातीचे जर कोणी ऑफिसर असेल, पोलीस ऑफिसर, आता ते दुर्दैव असं आहे की पोलीस ऑफिसर त्या समाजाचे जर असतील, त्या वर्गाचे जर असतील, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी होणार नाही. पण इतर कायदे अन्वये दंगा भडकवणे वगैरे या प्रकरणात खाली मी पोलीस ऑफिसर असतील, यशवाडचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा जे कर्मचारी होते, जे बाउन्सर कोण आले होते, जे पोलिसांनी तपास करणार आहे आणि ज्याच्या इशाऱ्यावर काय झालेले चौकशी, ती त्याच्यावरही गुन्हा दाखल होण्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल करणं, मग बिल्डर असो नाही तर कुठला जागीरदार असो, आम्हाला याच्यावर काही घेणं नाही. न्याय त्याच्याची न्यायिक कारवाई त्याच्यावर करण्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात हा दावा दाखल करणार आहोत. हे इथपर्यंत आदरणीय वकील साहेबांनी सांगितलं. परंतु मी वकील साहेबांना शेवटचा प्रश्न विचारणार आहे. आता जी लोक भर पावसामध्ये आहेत, त्यांच्या अंगावर कपडा नाही, त्याला झोपायला काही अंथरूण पांघरून नाही आहे. पवई जयभीम नगरमधील रहिवाशांना जमीन हेच अंथरूण आणि आकाशच पांघरून झालेलं आहे. या लोकांसाठी तातडीनं म्हणून आपण काही संबंधित मंत्री असतील, आमदार खासदार असतील, यांची कुणाची भेट घेऊन तातडीचा उपाययोजना म्हणून आपण करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करणार आहात का? हो, सांगायचं महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. घटना घडली 6/6/2024 6 तारखेला घटना घडली. घटना घडल्यानंतर नुकतंच 7 तारखेला तत्काळ माननीय दीपक भाऊ निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, साहेबांची तब्येत खराब असताना स्वतः साहेब तिथं येऊन प्रत्येकाची विचारपूस केली आणि विचारपूस करून त्यांची नुसती विचारपूसच केली नाही तर तात्काळ तिथून माननीय श्यामदादा गायकवाड साहेबाला गाडीत बसवलं. दादाला त्यांनी मला खूप आवडलेली गोष्ट सांगतो की पक्ष, संघटना, दीपक निकाळजे हे सगळे बाजूला सोडा, परंतु समाज म्हणून ह्या लोकांचं पुनर्वसन करणं तुमची माझी जबाबदारी आहे, अशी त्यांनी भूमिका घेऊन श्यामदादांना गाडीत बसवलं. आणि आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर साहेबांनी ज्या पद्धतीनं पोलिसांना जाब विचारलेला आहे दीपक भाऊ निकाळजे साहेबांनी की हे झालं कसं आणि का असं केलं, पोलिसांना याच्यावर बोलता आलं नाही, अक्षरशः बोलता आलं नाही. पोलिसांनी शेवटी सांगितलं, भाऊ बोलले जे झालं इथून पुढे आता माझ्या माणसाला इथून हलवायचं नाही, ज्या परिस्थितीत आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचा प्रयत्न करूयात. तर आदरणीय दीपक भाऊ निकाळजे, त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते अशोक बबन ससाणे, हे ससाणे साहेब, हे सगळे यांनी आम्ही सर्वांनी, आणि हे जी ह्याचा जो कोर्टामध्ये पाठपुरावा करण्यासाठी वगैरे सगळं ही जी लागणारी छोटी मोठी रसद आहे तर दीपक भाऊ निकाळजे आणि त्यांच्या पक्षाने लावलेली आहे. इव्हन दीपक भाऊ निकाळजेंनी मला असं सांगितलं की चौरे तर ह्या 2 दिवसामध्ये जर कोणी काही विषय होत नसेल तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊ आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे हा विषय तातडीनं मार्ग लावायचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बाजूला जे बुद्ध विहार आहे, माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी तिथं आंदोलन केलं आहे, राजरत्न आंबेडकर साहेबांनी तिथं काय केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे, तिथेही त्यांना अटकाव झालेला आहे.
परंतु कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या मदत घेऊन आम्ही तिथंच त्या माणसांना त्यांच्या खाण्यापिण्याची थोडीशी व्यवस्था पक्षाच्या वतीने करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपात करायचं आश्वासन त्यांना दिलं. राहिली वह्या पुस्तकाची गोष्ट जी आहे तेही आम्ही सर्व समाज बांधव म्हणून आम्ही सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे. सगळ्यांनी ज्या पद्धतीने काय करता येतं थोडी थोडी मदत आधी आपल्या समाजाला आपण सावरू. सरकार आपल्या विरोधामध्ये जरी असलं पण संविधान आपल्या विरोधात नाही, तोपर्यंत सगळ्याच्या कानावर हे शिस्त ओतण्यापर्यंत किमान आपण आपल्या माणसाला सावरू या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन छोटी छोटी मदत करून ह्या 2-3 दिवसामध्ये त्यांचं काहीतरी व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या सगळ्या जोडीच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय दीपक भाऊ निकाल जे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे आणि त्यांचे कार्यकर्ते अशोक ससाने आणि बाळासाहेब पवार वगैरे हे सगळेच जण याच्यासाठी जीवाची मेहनत करायला लागलेली आहे. आणि 100% आमचं असं पुढे जे हायकोर्टला जी पुढे लागणारी रसद असेल काय असेल सिनियर काउन्सिल वगैरे आमच्या सगळ्या बाबतीमध्ये साहेबांनी मला पण सांगितलं वकील साहेब त्या माणसाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आपल्याला त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करायचं आहे आणि त्यामुळे लागल तो खर्च मी करण्यास तयार आहे. एवढी मोठी मानसिकताने त्यांनी ते त्यांचं हे दाखवलेलं आहे. त्यांनी त्यांची तयारी दर्शवलेली आहे. आणि संबंधित प्रकरणामध्ये हा प्रकरण उद्याच्याला याच्यावर काउन्सिल म्हणून आदरणीय आमचे सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट श्री मनोज गोरखेला साहेब जे अनुसूचित जाती जमातीवर चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ते सध्या 3 राज्याचे हे आहेत अटॉर्नी जनरल आहेत ॲडव्होकेट जनरल आहेत. ते साहेब स्वतः हे मॅटर या हायकोर्टमध्ये ते स्वतः आर्ग्यू करणार आहेत. आम्ही सर्वजण या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आमची इच्छा आहे की या माणसाचं त्याच ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले त्यांची आर्थिक निकडाची गरज आहे निश्चितच तुमच्या शब्दाला मान ठेवूनच नाही तर तुम्ही ज्या पद्धतीने आव्हान करताय तुमची तळमळ पाहता आम्ही सर्वजण काही ना काही व्यवस्था आहे 2 दिवसामध्ये त्यांच्यापासून पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुरवणार आहोत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने. तर आपण पाहिलं महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलला सातत्यानं 6 तारीखपासून आपण जयभीम नगरवासियांच्यावर झालेल्या अन्यायाच्या बातम्या आपण पाहताय. आज कायदे तज्ञ मुंबई हायकोर्टाचे वकील आणि हे प्रकरण काही प्रमाणात हाताळणारे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट बाळासाहेब चौरे यांच्याशी आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत राज्यकर्ते जरी आपल्या विरोधात असले तरी संविधान आपल्या विरोधात नाही अशा पद्धतीची भक्कम अशी भूमिका आणि जयभीम नगरवासियांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करण्याच्या दृष्टीनं त्याने सुरू केलेले प्रयत्न त्यांच्या मनोगतातून आपण पाहिलेले आहेत. महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलला आपण महत्वपूर्ण अशी चर्चा केली, संवाद साधला, त्याबद्दल साहेब मी आपला आभार व्यक्त करतो. मला तुमच्या या आभार व्यक्त करण्याच्या अगोदर मला थोडक्यात 2 गोष्टी आणखी सांगायच्या आहेत. या चळवळीमध्ये मी जसा जितका ताकदीने भाग घेतलेला आहे तसंच या चळवळीमध्ये माझे कलिग हजारे मॅडम आहेत आणि काही असो आपले यांचे वकील साहेब काय नाव त्यांचं अरुण खान साहेबांचे वकील आहेत. त्यांनी खारीचा वाटा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने उचललेला आहे. त्यांनी खूप मदत केलेली आहे. आमचे इथले आमच्या सिनियरने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलेलं आहे आणि आमच्या टीमने या प्रकरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. मला त्याचा अभिमान आहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक